नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका मोटिवेशनल कोटने सुरू करणार आहे। ना संघर्ष ना तकलीफ, क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, जब आग लगी हो सीने में। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 टोटली आपण 2 महिन्याचं करंट अफेअर आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। या अगोदर मी 2024चे जेवढे काही महिने आहे, जसं की जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत ह्या 11 महिन्याचं करंट अफेअर 2024चं मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे। बघा, तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असले तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला 11 व्हिडिओची लिंक भेटेल जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत। ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे। त्या ठिकाणी तुमचं 2024चं जेवढं काही इम्पॉर्टंट करंट अफेअर त्या ठिकाणी तुमचं ते कव्हर होऊन जाणार आहे। तर चला, वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। का रे घंटीचं बेल आयकॉन प्रेस करायचं सांगतो मी? ज्यावेळेस आपल्या मराठी जी.के.बी.के या चॅनलवर न्यू व्हिडिओ अपलोड होतो त्याची सूचना तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होते। तर चला, या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहिला। लेक्चर थोडं लेंदी होऊ शकतं, म्हणजे मेगा लेक्चर आहे आपलं, जे आपण या ठिकाणी 2 महिन्याचं करंट अफेअर कव्हर करणार आहे। आणि करंट अफेअर म्हणजे तुम्हाला असेच प्रश्न दिसतील जे की परीक्षेत 100% विचारण्याची शक्यता आहे। तर बघा, या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार 2024 कोणत्या देशातल्या संस्थेला देण्यात आलेला आहे? तर 2024चा जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे, तर एक कोणत्या देशातली संस्था आहे की तिला देण्यात आलेला आहे? तर बघा, निहॉन हिंडके ही एक जपानची संस्था आहे। बघा, या संस्थेला 2024चा जो आहे शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 2 नंबरचा, थोडं स्लो घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 नंबरचा, सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार विजेती व्यक्ती कोण? बघा, मी तुम्हाला मधात काही प्रश्न विचारणार आहे बघा, तर त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, बरोबर? बघा, ह्या ठिकाणी आता नोबेल पुरस्काराबद्दल आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे नोबेल पुरस्कार जो आहे तो कोणत्या सालापासून देण्यात आलेला आहे, त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे आणि सर्वप्रथम नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये छापायचं आहे। बघा, या ठिकाणी सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार प्राप्त जी व्यक्ती आहे विजयी, तर ती आहे मलाला युसुफझाई। कोण रे? मलाला युसुफझाई ही व्यक्ती आहे जिला सर्वात कमी वयामध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी साहित्याचा नोबेल पुरस्कार विचारलेला आहे, तर तो कोणाला देण्यात आलेला आहे 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार? तर तो देण्यात आलेला आहे हाँगकाँग यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024चा साहित्याचा नोबेल। तर हाँगकाँग ही कोणत्या देशाचे आहे रे? तर ते आहे दक्षिण कोरियाची। पर्याय क्रमांक 1 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी 4 नंबरचा आहे। कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी दी ऑर्डर ऑफ दी सेंट अँड्र्यू द ॲपॉस्टल हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे? तर बघा, रशियाचा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्या पुरस्काराचं नाव काय आहे रे? द ऑर्डर ऑफ दी सेंट अँड्र्यू द ॲपॉस्टल। हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? जे भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे। रशियाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार आहे, पेपरमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे, तुम्ही नोटबुकमध्ये याला नोट डाऊन करत चला। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे। ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी समंथा हार्वे यांच्या बुकर पुरस्कार 2024 या पुस्तकाचे मुख्य लेखन कशावर आधारित आहे? तर बघा, समंथा हार्वे यांच्या एका पुस्तकाला बुकर पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर ते जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी, तर ते कोणत्या कशावरती आधारित आहे? तर ते आधारित आहे वीरांविषयी लेखन। बघा, अंतराळामध्ये जे वीर जातात त्यांच्या जीवनावरती हे जे पुस्तक आहे हे लेखन समंथा हार्वे यांनी केलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6 नंबरचा, कॅरोस या पुस्तकासाठी खालीलपैकी कोणाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पारितोषिक मिळाले आहे? बघा, कॅरोस हे एक पुस्तक आहे, या पुस्तकासाठी कोणाला आंतरराष्ट्रीय विचारलेला ह्या ठिकाणी बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर जेनी एअरपेनबेक। बघा, एअरपेनबेक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कॅरोस या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार। IMP प्रश्न आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ऑलिम्पिक ऑर्डर। बघा, ऑलिम्पिक ऑर्डर
हा मानाचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत? तर अभिनव बिंद्रा हे भारतीय पहिले खेळाडू आहे जे की नेमबाजीशी संबंधित आहे. यांचा खेळ विचारला तर शूटिंगशी संबंधित आहे. त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे अभिनव बिंद्रा यांना. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर नेक्स्ट 8 नंबरचा. व्हिक्टोरिया केजर बघा थेल्विक, व्हिक्टोरिया केजर थेल्विक ह्या मिस युनिव्हर्स 2024च्या कोणत्या देशातील आहे? तर ह्या आहे डेन्मार्क या देशातील. पर्याय क्रमांक जे आहे आपलं 2 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे तुमच्यासमोर. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023मध्ये सर्वोच्च राज्याचे पहिले पारितोषिक कोणत्या राज्याला मिळालेले आहे? नोट डाऊन करून घ्यायला नोटबुकमध्ये. बघा 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार कोणाला कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे रे? तर तो देण्यात आलेला आहे 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023चा, म्हणजे तो 2024मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे 2023चा, आणि तो 2024चा पुरस्कार राहील तो 2025मध्ये देण्यात येत असतो. तर हा कोणत्या राज्याला मिळालेला आहे 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार? ओडिशा या राज्याला मिळालेला आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओडिशाची कॅपिटल कोणती आहे, म्हणजे ओडिशाची राजधानी कोणती आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 10 नंबरचा. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? बघा विष्णू भावे गौरव पदक हा जो 2024चा पुरस्कार आहे तर हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा देण्यात आलेला आहे सुहासिनी जोशी यांना. कोणाला रे? कोणत्या महिलेला? सुहासिनी जोशी महिलेला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2024चा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11 नंबरचा. 11 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झालेल्या चित्रपट पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला पुरस्कार जाहीर झालेला आहे? बघा ऑगस्ट 2024मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये कोणता मराठी चित्रपटाला पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर वाळवी नावाचा मराठी चित्रपट आहे त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे मराठी या भाषेमध्ये. बघा 11 नंबरचा प्रश्न झाला. या ठिकाणी आपण 12 नंबरच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि मी जे काही प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला. बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 12 नंबरचा. ग्रीन नोबेल म्हणून ओळखला जाणारा गोल्डन पुरस्कार. बघा ग्रीन नोबेल हा जो ग्रीन नोबेल बघा गोल्डन पुरस्काराचं जर नाव विचारलं तुम्हाला तर त्याला ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणून ओळखतात. आणि तो गोल्डमॅन पुरस्कार 2024चा अलोक शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. तर त्या अलोक शुक्ला ज्या आहे त्या कोणत्या राज्यातल्या रहिवासी आहे? तर अलोक शुक्ला ह्या ज्या आहे छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. आणि त्यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे रे? त्यांना ग्रीन नोबेल म्हणजेच गोल्डमॅन पुरस्कार 2024चा प्रदान करण्यात आलेला आहे अलोक शुक्ला यांना. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 नंबरचा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्रात मध्यम बघा MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे महाराष्ट्रात मध्यम व लघु उद्योगांना चालना देणारी पहिली महाराष्ट्र मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस संरक्षण प्रदर्शन हा कार्यक्रम MIDC तर्फे कोठे संपन्न झाला आहे? तर तो संपन्न झालेला आहे पुणे या जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात रे? पुणे या जिल्ह्यात झालेला आहे. तर मग तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे? तर पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे दोन्हीचे पालकमंत्री कोण आहे रे? अजितदादा आहे, अजित पवार हे दोन्हीचे पालकमंत्री आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जालना या शहराचे पालकमंत्री कोण आहे? तर बघा जालना या शहराचे पालकमंत्री कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचं उत्तर मी तर सांगणारच आहे तुम्हाला, पण तुम्ही त्या अगोदर कमेंट करायची. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल देण्यात आला. ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? बघा महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो चैत्राम पवार यांना देण्यात आलेला आहे. तर ते कोणत्या जिल्ह्याचे आहे? चैत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे, कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे? तर ते आहे धुळे या जिल्ह्याचे. पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 15 नंबरचा. 2024मध्ये पुण्यभूषण पुरस्कार 2024 पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? जो 2024चा पुण्यभूषण पुरस्कार आहे तर तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे रे? तर तो प्रदान करण्यात आलेला आहे डॉक्टर विजय भटकर. कोणाला? डॉक्टर विजय भटकर यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तुम्हाला विचारलं होतं मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री, तर पंकजाताई मुंडे ह्या जालना जिल्ह्याच्या मंत्री आहे. पंकजाताई मुंडे लक्षात ठेवायचे, पंकजाताई मुंडे ह्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे. त्यानंतर ठाणे आणि मुंबई उपनगर याचे जे पालकमंत्री आहे ते आहे एकनाथ शिंदे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 16 नंबरचा. युनिफाईड
पेन्शन स्कीम बघा, युनिफाईड पेन्शन स्कीम ही कर्मचाऱ्याची योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? युनिफाईड पेन्शन स्कीम ही जी योजना आहे ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे रे? तर ही केलेली आहे महाराष्ट्र या राज्याने. कोणत्या राज्याने रे? महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात पुणे येथून 17 ऑगस्टपासून बघा 17 ऑगस्टपासून औपचारिक सुरुवात करण्यात आली. यासाठी लाभार्थी महिलेचे वय कोणते आवश्यक आहे? तर बघा 17 ऑगस्ट रोजीच काय रे आता लाडकी बहीण दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रात. किती रे? 17 ऑगस्ट. तर बघा 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजना पुणे ह्या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली होती आणि त्यांचं जे म्हणजे लाभ घेण्यासाठी जे वय आहे ते आहे मिनिमम कमीत कमी 21 आणि मॅक्सिमम किती रे? 65 वर्ष. म्हणजे तुमचं जर वय 21च्या पुढे असेल आणि 65च्या कमी असेल तर तुम्ही माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत तुम्ही पात्र ठरता. आणि ती योजना कधी सुरू झालेली आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हीच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर 17 ऑगस्ट 2024पासून पुणे या ठिकाणाहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि 17 ऑगस्ट हा माझी लाडकी बहीण दिवस म्हणून साजरा पण करण्यात येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 18 नंबरचा. राज्य सरकारने कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे? तर बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी काय रे? 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून. बरोबर. तर आता मला सांगा टोटल अभिजात भाषा किती आहे रे मग? तर आता टोटल अभिजात भाषांची संख्या झालेली आहे किती? 11. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद किती रे? अनुच्छेद कोणत्या अनुच्छेदमध्ये मला सांगा की 22 भाषांचा उल्लेख आहे. अनुच्छेद कोणते आहे की ज्यामध्ये 22 भाषांचा उल्लेख आहे? तर अनुसूची सांगतो मी या ठिकाणी 8वी अनुसूची आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कलम कोणतं आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा आत्तापर्यंत एकूण किती भाषांना भारतात अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे? तर टोटल किती रे? 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे सन 2024मध्ये किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे? तर बघा ह्या ठिकाणी 2024मध्ये किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर टोटल 5. अगोदर किती अभिजात भाषा होत्या? 6 होत्या आणि त्याचबरोबर आता टोटल 5 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. तर टोटल किती भाषा झालेल्या आहे? टोटल 11 भाषा ह्या ठिकाणी अभिजात भाषा झालेल्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 नंबरचा आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे बघा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या जलाशयाचे केलेले आहे? तर बघा भंडारदरामधील जे जलाशय आहे त्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे रे? तर त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण त्या जलाशयाचं ठेवण्यात आलेलं आहे. ते आद्य क्रांतिकारक होते हे पण लक्षात ठेवायचं आहे. वीर राघोजी भांगरे जलाशय कुठे आहे मग? भंडारदरा या जिल्ह्यात आहे. म्हणजे भंडारा या जिल्ह्यात आहे आणि भंडारदरा या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 22 नंबरचा 8 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कितवे महिला धोरण यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे? तर 8 मार्चला तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्या दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे जे आहे ते 4थे महिला धोरण या ठिकाणी महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे 4थ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा 23 नंबरचा बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बघा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड यावरून कोणत्या ठिकाणचे नाव बदलून राजगड असे करण्यात आलेले आहे? तर बघा पुणे जिल्ह्यातील एक वेल्हे नावाचा तालुका आहे. तर त्या ज्या तालुक्याचं नाव आहे तर त्या तालुक्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे रे? राजगड हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. बहुतेक मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा हा तालुका पुणे जिल्ह्यात येतो का सातारा वगैरे ह्या जिल्ह्याकडे येतो का रायगड जिल्ह्यात येतो? एवढं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वेल्हे हा तालुका बघा हा जो आहे म्हणजे वेल्हेचं नाव करून काय ठेवलेलं आहे रे? जी की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड तर वेल्हेचं नाव बदलून राजगड हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 24 नंबरचा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ करण्यात आलेले आहे. तर ते पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर ते जे आहे ते कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे रे? तर ते इस्लामपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. याचं थोडं दिसत नाही व्यवस्थित प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये याचं सांगा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर.
शायद इस्लामपूरच असेल याचं. तर बघा जे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आहे त्याचं म्हणजे पद्मविभूषण प्राप्त आहे, म्हणजे रतन टाटांना पद्मविभूषण मिळालेला पुरस्कार आहे. तर त्यांचं जे कौशल्य विद्यापीठाचं जे नामकरण आहे ते रतन टाटा कौशल्य विद्यापीठ करण्यात आलेलं आहे आणि त्याचे आहे ते इस्लामपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 नंबरचा आहे, मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे, ज्याचे पहिले कुलगुरू अविनाश आवलगावकर हे आहेत. बघा रे, मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे, रिद्धपूर अमरावती ह्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याचे जे पहिले कुलगुरू आहे तर ते आहे डॉक्टर अविनाश आवलगावकर हे आहे. तर ते एवढं लक्षात ठेवा, मराठी भाषा विद्यापीठ कुठे आहे तर ते रिद्धपूर अमरावती या ठिकाणी आहे, अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 26 नंबरचा, संत नामदेव राष्ट्र पुरस्कार. बघा, संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे, तर संत नामदेव जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो उपिंदर सिंग यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक डी नंबरचे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 27 नंबरचा, राज्यातील पहिले सोलर व्हिलेज गाव कोणते आहे, तर मण्याची वाडी जे की सातारा जिल्ह्यात आहे ते राज्यातील पहिले सोलर व्हिलेज गाव ठरलेलं आहे, मण्याची वाडी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 28 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते, तर बघा महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव विचारलेलं आहे तर हरिसाल, अमरावतीमधलं जे हरिसाल गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल गाव ठरलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव कोणते. बघा या ठिकाणी तुम्हाला बरोबर उत्तर आहे म्हसवे, सातारा. बघा म्हसवे सातारामधलं जे म्हसवे गाव आहे ते जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिलं गाव ठरलेलं आहे ज्यांनी की झाडाचं पुनर्वसन केलेलं आहे, म्हसवे, सातारा. बघा IMP प्रश्न, हेच प्रश्न परीक्षेला वारंवार विचारण्यात येत असतात त्यामुळे लक्ष ठेवा. पुणे रेल्वे स्थानकाचे कितव्या वर्षात पदार्पण झालेले आहे, तर पुणे रेल्वे स्थानकाचे 100व्या वर्षात पदार्पण झालेले आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आहे, नाना शंकरशेठ जगन्नाथ शंकरशेठ यांच्या नावाने कोणते रेल्वे स्थानक बदलण्यात आलेले आहे, तर बघा जे मुंबई सेंट्रलचं नाव होतं, बरोबर, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्टेशनचं नाव होतं तर त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, नाना शंकरशेठ जगन्नाथ शंकरशेठ. बघा नाना शंकरशेठ हे यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मुंबई सेंट्रल रेल्वेचं नाव. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 32 नंबरचा, मुंबादेवी हे नवीन नाव कोणत्या रेल्वे स्थानकाचे देण्यात आलेले आहे, तर बघा मरीन लाईन्स, ही जी मरीन लाईन्स रेल्वे स्थानक होतं याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, मुंबादेवी. आणि एवढं हे पण लक्षात ठेवा, मुंबईचं जे नाव पडलेलं आहे ते मुंबादेवी या देवीच्या नावावरून मुंबई हे नाव ठेवण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात असू द्या. भारतातील बघा 33 नंबरचा प्रश्न आहे, भारतामधील युनेस्कोने जाहीर केलेले पहिले युनेस्को साहित्य शहर कोझिकोड हे कोणत्या राज्यातील आहे, कोझिकोड. बघा युनेस्कोनं पहिलं जे शहर आहे कोझिकोड याला युनेस्कोच्या सूचीमध्ये जाहीर केलेलं आहे तर ते जे आहे केरळ या जिल्ह्यातील आहे, केरळ या राज्यातील आहे. तर बघा भारतातील युनेस्कोने जाहीर केलेले पहिले युनेस्को साहित्य शहर कोझिकोड हे कोणत्या राज्यात आहे, जे कोझिकोड शहर आहे तर हे केरळ या राज्यात आहे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते आहे, तर बघा भारतातील पहिले लेखकांचे गाव या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर थानो हे जे गाव आहे उत्तराखंड राज्यातील हे गाव भारतातील पहिले लेखकाचे गाव ठरलेलं आहे, थानो. त्यानंतर मण्याची वाडी, हे तर तुम्हाला सांगितलं मी सोलर विलेज गाव म्हणून. त्यानंतर या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहे बघा, आपल्याला जोड्या लावायच्या या ठिकाणी. बघा चिनाब रेल्वे ब्रिज, त्यानंतर सेला बोगदा, त्यानंतर सुदर्शन सेतू आणि अटल सेतू याचे तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य जोड्या सांगतो मी त्यांच्या. बघा ह्या ठिकाणी चिनाब रेल्वे जे आहे त्याची जोडी लागतात 3 नंबरला, जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल. बघा चिनाब रेल्वे जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल. त्यानंतर समोरची जोडी आहे ब नंबरचं, बघा सेला बोगदा याची जोडी लागेल सर्वात उंच 2 लेनचा वाहतूक मार्ग. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं का. तुम्ही आता 35 नंबरचा प्रश्न बघत आहेत तर या 35 नंबरच्या प्रश्नामध्ये तुमचे किती तरी 4 प्रश्न या ठिकाणी कव्हर होणार आहे. चिनाब रेल्वे ब्रिज जगातील सर्वात उंच आर्च पूल, सेला बोगदा त्यानंतर सर्वात उंच 2 लेनचा वाहतूक मार्ग. त्यानंतर थोडं कलर बदल त्याच्यात थोडं क्लिअरिटी नाही आणि त्यानंतर 4 नंबरचं आहे
क नंबरचं 2 नंबरचं बघा. सुदर्शन सेतू देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज. त्यानंतर अटल सेतू, तर देशातील सर्वात लांब सागरी सेतू. काय रे, अटल सेतूचं काय आहे, तर देशातील सर्वात लांब सागरी सेतू. बघा ह्या ठिकाणी आपण एक चिनाब रेल्वे ब्रिज, तर तो जगातील सर्वात उंच रेल्वे आर्चपूल. त्यानंतर सेला बोगदा, सर्वात उंच 2 लेनचा वाहतूक मार्ग. त्यानंतर सुदर्शन सेतू, देशातील सर्वात लांब स्टेड ब्रिज. त्यानंतर अटल सेतू, देशातील सर्वात लांब सागरी सेतू. बघा ह्या ठिकाणी आपण 4 प्रश्न कव्हर केलेले आहे आणि हे योग्य जोड्या आपण ह्या ठिकाणी जुळवलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 36 नंबरचा. सिंधू संस्कृतीच्या शोधाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झालेले आहे? सिंधू संस्कृतीच्या शोधाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या पोखरण अणुचाचणी घटनेला 2024मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर किती रे, 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर 1900 किती रे, पहिली जी अणुचाचणी झाली होती तर 1974 साली झालेली होती आणि त्याच्या अणुचाचणीचं नाव आहे तर ते बुद्ध हसला हे त्या अणुचाचणीचं नाव होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 38 नंबरचा. 2024मध्ये जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आलेले आहे? आया ऊट पहाड़ के नीचे. अब इसका प्रश्न कमेंट बॉक्स में फटाक से छाप देना. तर याचं जे उत्तर आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ तर ते वाराणसी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. कोणत्या ठिकाणी रे? वाराणसी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 39 नंबरचा. भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर कोठे उभारण्यात आले? तर बघा भारतातील जे पहिलं स्किल इंडिया सेंटर आहे 39 नंबरच्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे संबलपूर, ओडिसा. कोणत्या ठिकाणी? संबलपूर, ओडिसा. भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर. बघा पहिले असल्यामुळं IMP प्रश्न आहे, परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी जे प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नाचे उत्तर पण छापा आणि हे असे प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घेत चला. बघा या ठिकाणी आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO विचारलेले आहे. तर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 नंबरचा. मेटा या सोशल मीडिया कंपनीचे CEO कोण आहेत? तर बघा मेटा फेसबुकने लॉन्च केलेली आहे. मेटा साईट म्हणजे फेसबुकचं नवं नाव एक मेटा आहे. तर ती जी साईट सोशल मीडियाची जी कंपनी आहे ती कोणी ओपन केलेली आहे रे? तर मेटा ही कंपनी ओपन केलेली मार्क झुकरबर्ग यांनी. कोणी रे? मार्क झुकरबर्ग यांनी ती कंपनी स्टार्ट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 नंबरचा. 7वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अधिवेशन 2024 नुकतेच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते? तर बघा 7वी सौर आंतरराष्ट्रीय आघाडीचे जे अधिवेशन आहे 2024चं तर ते भारतात आयोजन करण्यात आलेलं होतं. तर ते काय आयोजित करण्यात आलेलं होतं रे? तर बघा तुम्हाला माहीतच असेल पाहिजे, आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं जे मुख्यालय आहे ते भारतामध्ये आहे. तर भारतामध्ये कोणत्या राज्यात आहे आणि त्या राज्यात आणि ते कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा मी तुम्हाला सांगतो. बघा ते जे आहे ते हरियाणा या राज्यात आहे. हरियाणा लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचं जे मुख्यालय इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं त्याचं मुख्यालय हरियाणामधील कोठे रे? गुरुग्राम या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचं जे 7वं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं अधिवेशन आहे ते पण भारतात म्हणजे नुकतंच भारतात पण ते पण भारतात झालेलं आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे. 24वी शांघाय सहकार्य संघटना परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर कझाकिस्तान या ठिकाणी 24वी जी शांघाय सहकार्य संघटना आहे परिषद ही कझाकिस्तान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 44 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. आशिया देशाची शिखर परिषद ऑक्टोबर 2024मध्ये कोठे संपन्न झालेली? तर लाओस या ठिकाणी आशिया देशाची शिखर परिषद 2024ची त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेली आहे. 6वी क्वॅड. बघा क्वॅडमध्ये किती देश आहे रे? क्वॅड या परिषदेत टोटल 4 देश आहे. तर 4 देश सांगतो मी क्वॅड या परिषदेत. तर बघा ह्या ठिकाणी क्वॅडमध्ये भारत आहे, इंडियात आहे, त्यानंतर जपान पण आहे. म्हणजे लक्षात ठेवा क्वॅड ही जी परिषद आहे हे 4ही देश याच्यामध्ये. क्वॅडमध्ये अमेरिका आहे, जपान आहे, भारत आहे आणि ऑस्ट्रेलिया. क्वॅडमध्ये 4 देश आहे हे लक्षात ठेवा फक्त. तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की या ठिकाणी काय होतं की जपान देते पर्यायामध्ये, अमेरिका देते, भारत देते आणि ऑस्ट्रेलिया ऑप्शन देत नाही. किंवा समजा एक ऑप्शन गाळलं जातं आणि त्या ठिकाणी नवीन ऑप्शन दिले जातं आणि विचारलं जातं की यापैकी कोणता देश क्वॅडचा सदस्य देश नाही आहे.
तर त्या ठिकाणी हे चारही प्रश्न जे चारही उत्तरं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे की 4 देश आहे क्वाडमध्ये, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत. जी 6वी क्वाड परिषद आहे 2022ची, जी की सप्टेंबर महिन्यात झाली होती, तर ती कोणत्या ठिकाणी झाली होती रे, तर अमेरिका या ठिकाणी झाली होती. त्यानंतर नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, बघा प्रश्न क्रमांक 46 नंबरचा आहे तुमच्यासमोर. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची 75वी शिखर परिषद आहे. बघा 75वी जी शिखर परिषद आहे ती पुढीलपैकी जुलै 2024मध्ये संपन्न झालेली आहे. तर ती कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं उत्तर फास्टमध्ये. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला. बघा नाटोबद्दल थोडक्यात सांगतो मी. 1949 रोजी नाटोची स्थापना झालेली आहे आणि नाटोचं जे हेड आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. काय रे, ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे. AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रणालीचा जनक कोण आहे. बघा जे AIचा जनक आहे तर तो कोण आहे, सध्या सगळ्यात जास्त जी टेक्नॉलॉजी प्रगत आहे तर आणि चर्चेत पण आहे ती म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचा जे जनक आहे ते ॲलन ट्युरिंग हे याचे जनक आहे. AIचे जनक विचारू शकतात कोण आहे, तर ॲलन ट्युरिंग हे AIचे जनक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 48 नंबरचा आहे. 16वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 ऑक्टोबर 2024मध्ये झालेली आहे, तर ती कोठे संपन्न झालेली आहे. तर ह्या प्रश्नाचं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. बघा 16वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे संपन्न झालेली आहे, फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ब्रिक्समध्ये किती देश आहे रे, ब्रिक्सबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. ब्रिक्स BRICS ब्रिक्स ना, तर ब्रिक्समध्ये ब्राझील आहे, ब्राझील, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि I फॉर इंडिया. तर टोटल 5-6 देश आहे, त्याच्यामध्ये 5 देश आहे ब्रिक्समध्ये. लक्षात ठेवायचं आहे. त्याची जी 16वी शिखर परिषद आहे ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे, तर ती झालेली आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी रे, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ती झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 49 नंबरचा. जागतिक व्यापार संघटना या संघटनेमध्ये यावर्षी कोमोरोस नंतर तिमोर लेस्टे हे नवीन देश समाविष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या WTOमध्ये एकूण सदस्य देश किती आहे. तर बघा कोणते 2 देश समाविष्ट झालेले WTOमध्ये. अगोदर तुम्ही जर विचार केला तर अगोदर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी जागतिक व्यापार संघटना आहे तिच्यामध्ये टोटल 164 देश सामील होते अगोदर. आता कोणते, कोमोरोस आणि तिमोर लेस्टे हे 2 नवीन देश समाविष्ट झालेले आहे याच्यामध्ये. तर आता टोटल जी संख्या आहे ती किती झालेली आहे, 164 + 2 म्हणजे टोटल किती रे, 166 संख्या झालेली आहे WTOमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याचं मुख्यालय कुठे आहे रे, जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. त्यानंतर G20ची जी शिखर परिषद आहे 2024ची, तर ती कुठे संपन्न झालेली आहे, तर रिओ दी जानेरो या ठिकाणी, ब्राझील या ठिकाणी G20ची जी आहे 2024ची शिखर परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे, रिओ दी जानेरो, जे की ब्राझील या देशात आहे. त्यानंतर अँटोनिया गुटेरेस हे कोणत्या संघटनेचे सरचिटणीस आहे, तर युनोचे सरचिटणीस कोण आहे, तर अँटोनिया गुटेरेस, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. त्यानंतर 52व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी आपण किती प्रश्नावर आलो आहे, 51 झाले आपले. 52व्या प्रश्नावर आपण सुरू करण्याच्या अगोदर थोडं तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो आपल्या चॅनलबद्दल. बघा आपल्या चॅनलवर जो आपण मटेरियल अपलोड करतो ते मटेरियल असं आहे की तुम्ही कोणत्या पण गव्हर्नमेंटची एक्झाम करा, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करा म्हणजे केंद्रीय म्हणजे IBPS बँक वगैरे, त्यानंतर रेल्वे, SSC, MTS, JD, तुम्ही कोणत्या पण एक्झामची तयारी करा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, केंद्र सरकारची, किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा, ZP, त्यानंतर पोलीस भरती. तर ह्या सगळ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मी मटेरियल आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्ही कोणत्या पण एक्झामची प्रिपरेशन करू तुम्हाला त्या ठिकाणी फायदा झालाच पाहिजे. तुम्ही याच्यात बघत आहात काही मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्या देशावरती जेवढे काही करंट अफेअरमध्ये गाजलेले प्रश्न आहेत ते पण या ठिकाणी घेतलेले आहे. तुम्ही बघत आहात आणि तुम्ही प्रश्नांची संख्या बघा आणि आपली मेहनत बघा या ठिकाणी फक्त, की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मी डिझाईन करून देत आहे. तर चला, तर जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हे का म्हणावं लागतं की विद्यार्थी बरेच व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे हे वारंवार मला सांगावं लागतं, सूचना द्यावं लागते. तर चला, विनाकारण वेळ घेते मी तुमचा, सुरू करतो मी आपल्या समोरच्या जर्नीला. या ठिकाणी बघा 50वी जी 7वी जी 7 शिखर संमेलन आहे
तर ही जी सेवन संमेलन 2024ची कुठे आयोजित करण्यात आली होती, तर इटली या देशात आयोजित करण्यात आलेली होती. बघा समोरचा IMP प्रश्न आहे. तारा भावाळकर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिल्ली येथे अध्यक्ष होत आहेत. त्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील कितव्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहे, तर त्या 6व्या क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरलेले आहे. आणि ते जे संमेलन कुठं झालं होतं तर ते झालं होतं दिल्ली या ठिकाणी. आणि त्यांच्या अध्यक्ष कोण होत्या, डॉक्टर तारा भावाळकर. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 नंबरचा आहे. कोणते विद्यापीठ महाराष्ट्र सरकारला कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजे AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी मदत करीत आहे, तर बर्मिंगहम हे जे विद्यापीठ आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं जे कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध ठिकाणचं जे क्षेत्रामधील उपक्रम आहे त्यासाठी AIची म्हणजे AIचं त्या ठिकाणी मदत होत आहे. आणि ते जे विद्यापीठ आहे ते बर्मिंगहम विद्यापीठ आहे, जे की महाराष्ट्राच्या विद्यापीठाला ते सपोर्ट करत आहे, मदत करत आहे. प्रश्न क्रमांक 55 नंबरचा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 हे दिल्ली येथे सरहद्द संस्था आयोजित करणार आहे, तर ते कितव्या क्रमांकाचे आहे, तर ते 98व्या क्रमांकाचे आहे. अखिल भारतीय संस्था. तर ह्या ठिकाणी विचारतात दिल्ली येथे सरहद्द संस्था आयोजित करण्यात आलेली आहे. बघा त्या संस्थेचं नाव काय, दिल्लीतील एक संस्था आहे सरहद्द संस्था. ही संस्था जी आहे ते 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तर त्याचे अध्यक्ष मी सांगितले तुम्हाला, डॉक्टर तारा भावाळकर हे 98व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. विचारू शकते सरहद्द संस्था कोणत्या राज्यात आहे, कुठे आहे, तर दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली लक्षात ठेवा, दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 56 नंबरचा. 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक कोचीन येथे संपन्न झाली, तर भारतातील पहिले अंटार्क्टिक संशोधन केंद्र कोणते आहे, तर दक्षिण गंगोत्री हे जे आहे भारतातील पहिले अंटार्क्टिक संशोधन केंद्र आहे दक्षिण गंगोत्री. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे. भारताला म्यानमारमधील कोणते बंदर चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे, तर भारताला म्यानमारमधील कोणतं बंदर रे, तर बघा या ठिकाणी ऑप्शन ह्या ठिकाणी काटत चालला जाईल. चाबहार पण बंदर नाही. त्यानंतर हबनबेट्टा, बघा हबनबेट्टा हे जे आहे हे चीनकडे, तर हे पण याचं बरोबर तो राहणार नाही. तर सितवे पण नाही होणार नाही. मोगला हे जे बंदर आहे, ह्या बंदर भारताला चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि हे जे बंदर आहे हे म्यानमार या देशातील आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 2024मध्ये 58 नंबरचा प्रश्न आहे. 2024मध्ये जगातील कोणत्या देशाचे प्रथमच त्यांच्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देण्यात आलेला आहे, तर फ्रान्स या देशाच्या घटनेने महिलांना जो आहे तो गर्भपाताचा अधिकार या ठिकाणी प्रदान केलेला आहे. विचारू शकतात कोणत्या देशाची घटना आहे ती, तर फ्रान्स या देशाच्या घटनेनं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे नेक्स्ट 59 नंबरचा. जगातील पहिली 3D प्रिंटेड मशीद, बघा मशीन कोठे उभारण्यात आलेली आहे, या ठिकाणी मशीद झालेले मशीन करा. जगातील पहिली 3D प्रिंटेड मशीन जी आहे ती सौदी अरेबिया या देशात उभारण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60 नंबरचा. जागतिक मृदा परिषद 2024 कोठे संपन्न झाली, तर नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक मृदा परिषद 2024ची संपन्न झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 नंबरचा आहे. पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती, तर पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. 27वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे संपन्न झाली, तर मुंबई या ठिकाणी 27वी क्रमांकाची जी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद आहे ती मुंबई या ठिकाणी संपन्न झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. 10 जानेवारी, बघा 10 जानेवारी कोणता दिवस असतो रे, जागतिक हिंदी दिवस असतो. बरोबर आहे ना, बरोबर आहे, हा पण पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, हा पण बरोबर आहे. त्यानंतर 30 जानेवारी कोणता दिवस आहे रे, जागतिक कुष्ठरोग दिवस. आणि 24 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस नाही, तर तो किती जानेवारीला आहे, तर तो आहे किती जानेवारीला रे, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आहे, जो की माझा वाढदिवस असतो त्या दिवशी 25 जानेवारीला. त्यामुळे तो प्रश्न तर काही विसरणार नाही माझ्या याच्यातून. लक्षात ठेवा, मराठीचे KBK सरांचा वाढदिवस कधी रे, मग 25 जानेवारी या दिवशी. आणि त्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो रे, त्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर इलेक्शन कमिशन जे आहे त्याची जी कलम आहे, तर इलेक्शनविषयी जी कलम आहे तर ती कलम कोणती आहे रे, 324 कलम आहे, जी की इलेक्शनसोबत संबंधित आहे, निवडणूक आयोगाशी संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक आहे 64 नंबरचा, जागतिक सागरी परिषद यांच्याकडून पहिली सागर मंथन द ओशन डायलॉग परिषद कोठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. जागतिक सागरी परिषद यांच्याकडून जी पहिली सागर मंथन द ओशन डायलॉग परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ठिकाणी दिनविशेषावर प्रश्न आहे पुन्हा या ठिकाणी विचारलेला आहे. तर 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस आहे, 29 जुलै राष्ट्रीय व्याघ्र दिवस आहे, त्यानंतर 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस आहे. तर या ठिकाणी सांगायचं मला जागतिक हवामान दिवस हे बरोबर आहे का? 22 मार्चला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचं अयोग्य उत्तर आहे 22 मार्च. तर जागतिक हवामान दिवस कधी साजरा करण्यात येतो? जागतिक हवामान दिवस बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 66 नंबरचा आहे, संयुक्त राष्ट्र संघाने संघटित गुन्हेगारीच्या सर्व प्रकारच्या प्रतिबंधित आणि संघर्षासाठी आंतरराष्ट्रीय दिवस या वर्षीपासून कोणता दिवस साजरा करण्यात ठरवलेले आहे? तर 15 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो संयुक्त राष्ट्र संघाने संघटित गुन्हेगारीच्या सर्व प्रकारच्या प्रतिबंधित आणि संघर्षासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून 16 सप्टेंबर साजरा करण्याचे ठरवलेले आहे. त्यानंतर 67 नंबरचा प्रश्न आहे, 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन 8 ते किती रे 8 ते 10 जानेवारी 2025 कोठे करण्यात आलेली आहे? तर बघा 8 ते आता ह्या ठिकाणी आपल्याला नाही का, आता आपण ह्या आत्तापर्यंत बघितले बघा, म्हणजे 50पर्यंत आपण प्रश्न बघितले होते, ते प्रश्न बघितले आपण डिसेंबरपर्यंत. आणि आता हे जे आहे हे बाकीचे जे प्रश्न आहे ते कशावरती आहे रे? ते आहे जानेवारी महिन्यावरती. बघा या ठिकाणी 18व्या क्रमांकाचे जे भारतीय प्रवासी दिवस आहे 8 ते 10 जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे 2025 तर ते कोणत्या ठिकाणी? तर भुवनेश्वर या ठिकाणी. तुम्हाला माहिती असेल 9 जानेवारीला जे महात्मा गांधी आहे ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आलेले होते, त्यांच्या स्मरणार्थ जो 9 जानेवारी हा दिवस आहे तो भारतीय प्रवासी दिवस म्हणून आयोजित करण्यात येतो. आणि तो कुठे सेलिब्रेट केला ह्यावेळेस? तर तो भुवनेश्वर या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे. त्यानंतर भारतामध्ये 68 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय अवकाश दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 23 ऑगस्ट रोजी भारतामध्ये राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्यात येतो 23 ऑगस्ट. 15 ऑगस्टला काय आहे? प्रजासत्ताक दिवस आहे, लक्षात ठेवा. 69 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय क्वांटम सायन्स आणि वर्ष म्हणून कोणते साजरे केले? बघा संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय सायन्स वर्ष म्हणून कोणतं वर्ष साजरं केलेलं आहे? तर 2025 जे वर्ष आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्वांटम सायन्स वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाने, युनोने. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1973 पहिल्यांदाच नाशिकराव तिरपुडे, बघा महाराष्ट्रात 1973 पहिल्यांदा नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री झाले होते. सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री ठरणारे उपमुख्यमंत्री ठरणारे अजित पवार हे कितव्यांदा नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले आहे? प्रेझेंटचा क्वेश्चन आहे, करंटचा क्वेश्चन आहे, जो की लेटेस्ट जानेवारीमधला आहे. तर 6व्यांदा जे आहे ते अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून ठरलेले आहे. तर पहिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर विचारलं तर नाशिकराव जे तिरपुडे आहे हे महाराष्ट्राचे 1973 पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून यांची निवड झालेली होती. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस म्हणून जो आहे आपला 21 ऑक्टोबर हा दिवस म्हणून स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्र पोलिसाचा रेझिंग दिवस कधी आहे? त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो जो रेझिंग डे आहे SRPचा तो असतो 6 मार्च 1948ला जी आहे SRPची स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्र पोलिसाचा जो रेझिंग दिवस असतो तो राहतो 2 जानेवारीला. कधी रे? 2 जानेवारीला राहतो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे, एक बुक दिलेलं आहे, हे बुक कोणाचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा अनिल देशमुखचं बुक आहे डायरी ऑफ अ होम मिनिस्टर. बघा डायरी ऑफ होम मिनिस्टर हे जे पुस्तक आहे हे अनिल देशमुख यांचं आहे. IMP प्रश्न आहे, विचारतात पुस्तके बुक आणि त्याचे ऑथर्स वगैरे लेखक वगैरे विचारतात, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचनंतर व्हाय भारत मॅटर्स. बघा व्हाय भारत मॅटर्स हे जे प्रसिद्ध बुक आहे कोणाचं आहे रे? तर S जयशंकर आहे. तर S जयशंकर हे जे आहे हे भारताचे काय आहे रे? परराष्ट्रमंत्री आहे. काय रे? परराष्ट्रमंत्री. व्हाय भारत मॅटर्स हे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे कोणाचं रे? S जयशंकर यांचं.
या ठिकाणी आत्मकथा विचारलेली आहे, तर ही आत्मकथा कोणत्या खेळाडूची आहे? तर शेन वॉटसन यांची आत्मकथा कोणती आहे? तर द विनर्स माइंडसेट ही जी आहे शेन वॉटसन यांची आत्मकथा आहे. द विनर्स माइंडसेट ही आत्मकथा कोणत्या खेळाडूची? मग शेन वॉटसन या खेळाडूची आहे. तर शेन वॉटसन हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर तो जो आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे शेन वॉटसन. 75 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने वाळू धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? तर डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाने वाळू धोरण करण्यासाठी जे आपले डॉक्टर प्रवीण गेडाम आहे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. लक्षात ठेवा, वाळू धोरण तयार करण्याचे जे महसूल विभागाने वाळू धोरण तयार केलेले आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहे ते कोणाला बनवलेलं आहे? डॉक्टर प्रवीण गेडाम यांना बनवलेलं आहे. 76 नंबरचा प्रश्न आहे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना. बघा, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? तर डॉक्टर न्यायदीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली. थोडं कन्फ्युजन आहे या प्रश्नामध्ये, कारण की याचं उत्तर इधर या ठिकाणी दिलेलं नाही, डार्क केलेलं नाही. तर याचं तुम्ही हा प्रश्न नेटवरती बघा आणि मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून तुम्ही बघता तुमचं पण हे प्रश्न क्लिअर होऊन जाईल. एवढा इम्पॉर्टंट नाही हा परीक्षेच्या दृष्टीने, त्यामुळे याला आपण स्किप पण करू शकतो. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. 77 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत? मला सांगायचं या ठिकाणी. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितव्यांदा रे? तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ठरलेले आहे. आणि सर्वाधिक कमी काळ पदावरती असणारे मुख्यमंत्री पण कोण आहे रे? ते पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे. 78 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे AI जो उपयोग करणारे पहिले राज्य कोण ठरलेले आहे? तर शालेय पाठ्यपुस्तकामध्ये AIचा उपयोग करणारे पहिले राज्य ठरलेले आहे केरळ. कोण रे? केरळ हे राज्य ठरलेले आहे. सर्वात जास्त जे हुशार आहे ते पण केरळ राज्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 79 नंबरचा, सन 2024मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर. बघा, सन 2024मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे देवेंद्र फडणवीस हे जे आहे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? तर ते आहे 21व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहे. असे प्रश्न परीक्षेला विचारतात. 100% हे प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता राहते. त्यामुळे अशा प्रश्नाला काय करायचं आहे, फटाकमध्ये तुम्ही लिहायचे देवेंद्र फडणवीस लिहायचे, त्यानंतर 21व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असं फास्ट शॉर्टकटमध्ये याला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 80 नंबरचा, अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? बघा, अंतराळात पर्यटक म्हणून गेलेला पहिला भारतीय कोण आहे? तर गोपी थोटाकुरा हे जे आहे पहिले पर्यटन यात्री आहे जे की अंतराळात गेले होते. त्यानंतर भारताची UPI जी पेमेंट प्रणाली आहे ती स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे? तर नेपाळ. बघा, युनिफाईड पेमेंट इंटरफरन्स ही जी प्रणाली आहे हा स्वीकारणारा कोणती? ही भारताची प्रणाली आहे. UPI म्हणतो आपण, UPI थ्रू आपण ऑनलाईन पेमेंट करतो. ही जी प्रणाली स्वीकारलेली आहे तर नेपाळ या देशाने स्वीकारलेली आहे. त्यानंतर अंतराळामध्ये 1000 दिवस राहणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर ओलेग कोनोनेन्को. बघा, ओलेग कोनोनेन्को हे जो आहे हा पहिला व्यक्ती आहे ज्याने अंतराळामध्ये टोटल 1000 दिवस त्या ठिकाणी त्यांनी वास्तव केलेलं आहे अंतराळामध्ये. लक्षात ठेवायचे त्यांचं नाव ओलेग कोनोनेन्को. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 83 नंबरचा प्रश्न आहे, पहिला खो खो वर्ल्ड कप जानेवारी 2025मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर कोठे आयोजित करण्यात आलेला आहे रे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. करंटचा प्रश्न आहे आणि आज व्हिडिओ बनवत आहे मी, म्हणजे काल हा जिंकलेला आहे. कोणी जिंकलेला आहे? भारत या देशाने जिंकलेला आहे. पहिला खो खो वर्ल्ड कप जानेवारी 2025 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84 नंबरचा आहे, कोणत्या राज्याने नक्षलवाद्याच्या धमक्याच्या विरोधात ऑपरेशन प्रहार ही योजना सुरू केली होती? बघा, नक्षलवाद्याच्या धमक्याच्या विरोधात ऑपरेशन प्रहार ही योजना सुरू केली होती. तर सर्वात जास्त नक्षलवादी कोणत्या एरियात आहे? छत्तीसगड. त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर ह्या भागात नक्षलवादी एरिया बऱ्यापैकी आहे. आणि छत्तीसगड सरकारने ऑपरेशन प्रहार ही योजना सुरू केली होती, कारण की वारंवार काय होत होतं, नक्षलवाद्याच्या धमक्या त्यांना मिळत होत्या. त्यामुळे त्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन प्रहार ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 85 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, आदिवासी नेता काय रे? प्रश्न या ठिकाणी सांगायचा आहे,
जे आदिवासी नेते आहे स्वातंत्र्य सैनिक कोण रे, ते आदिवासी नेते पण आहे आणि स्वातंत्र्य सैनिक पण आहे बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे कोणत्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळा उभारला आहे? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी बिरसा मुंडाचा सर्वात भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे? बंदी घालण्याची योजना जाहीर झालेली आहे. तर बघा जे ऑस्ट्रेलिया शहर आहे, ऑस्ट्रेलिया देश आहे, ह्या देशाने काय केलेलं आहे, तर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास काय केलेलं आहे, बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 87 नंबरचा बघा, या ठिकाणी पहिल्या खो खो वर्ल्ड कपचा जो ब्रँड ॲम्बेसेडर आहे तर कोण आहे? सलमान खान हा पहिल्या खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बेसेडर. बघा हे खो खोचा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि याचे जे खो खोचं आयोजन आहे 2025मध्ये जानेवारी महिन्यात कोणत्या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं होतं आणि या खो खो वर्ल्ड कपचं जे ब्रँड ॲम्बेसेडर आहे ते कोणाला बनलं होतं? सलमान खानला बोलवलं होतं आणि याची जी विजेता संघ ठरलेला आहे तर तो पण ठरलेला आहे भारत देश ठरलेला आहे. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलाकडून पहिली स्किन बुक सुविधा कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतीय सैन्य दलाकडून जी पहिली स्किन बँक सुविधा जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर 89 नंबरचा प्रश्न आहे, AI व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे? तर इन्फोसिस ही जी पहिली कंपनी आहे तिनं ISO प्रमाणपत्र मिळवणारी ही जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे, जे की AI व्यवस्थापनासाठी त्यांनी AI काय रे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. लक्षात ठेवायचं आहे, लॉंग फॉर्म विचारतात AIचा पण. बघा सध्या 90 नंबरचा प्रश्न आहे, आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे राष्ट्रपती आहे? बघा या ठिकाणी पाकिस्तानचे राष्ट्रपती विचारलेले आहे आसिफ अली झरदारी. बघा आसिफ अली हे जे आहे हे पाकिस्तानचे 14व्या क्रमांकाचे काय आहे राष्ट्रपती ठरलेले आहे. 14व्या क्रमांक विचारतात पाकिस्तानचे राष्ट्रपती कोण आहे प्रेझेंट टाईम, तर ते आहे आसिफ अली झरदारी. कितव्या क्रमांकाचे आहे? 14व्या क्रमांकाचे आहे. बघा ह्या ठिकाणी आपले 91 नंबरच्या प्रश्नावर आलेलं आहे. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बघा सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त कोण आहे? तर भूषण गगराणी हे जे आहे सध्या प्रेझेंट टाईम मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे. त्यानंतर ब्ल्यू लाईन्स ही कोणत्या दोन देशातील सीमारेषा आहेत? तर बघा ब्ल्यू लाईन्स ही जी आहे ही लेबनान आणि इस्रायल या 2 देशामधली सीमारेषा आहे ब्ल्यू लाईन्स. 92चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं. लेबनॉन आणि इस्रायलच्या मध्ये कोणती सीमारेषा आहे? मग ब्ल्यू लाईन ही सीमारेषा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 93 नंबरचा आहे, सध्या पुढील कोणत्या 2 देशादरम्यान वारंवार युद्ध शस्त्र उल्लंघन परिस्थिती सातत्याने होत नाही? तर बघा भारत आणि भूतानमध्ये होत नाही कधीच. बघा इस्रायल आणि पॅलेस्टीन याच्यामध्ये पण होते वारंवार युद्धाची जी शस्त्र उल्लंघन परिस्थिती आहे सातत्याने या ठिकाणी होते. त्यानंतर रशिया युक्रेनमध्ये पण चालू आहे आणि पाकिस्तान अफगाणिस्तान एकमेव देश आहे भारत भूतान या देशामध्ये कधीच आतापर्यंत पण समजा युद्धाचे जे युद्ध शस्त्र उल्लंघन परिस्थिती आहे ही या ठिकाणी घडत नाही. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न आहे, 2023मध्ये महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, 2006मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार, त्यानंतर 2008मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारे नुकतेच निधन झालेले रतन टाटा वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे? तर 86 वर्षी. त्यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले या ठिकाणी रे परीक्षेदृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तर त्यांना 2023मध्ये जो महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार आहे हा पण देण्यात आलेला होता 2023मध्ये. त्यानंतर 2006मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता आणि 2008मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता. हे जे 3 प्रकारचे पुरस्कार आहे हे तिन्ही पुरस्कार त्यांना रतन टाटा यांना प्रदान करण्यात आलेले होते. कारण की त्यांचं जे आपण जर बघितलं म्हणजे गाड्या वगैरे त्यांच्या मारुती कार वगैरे सगळे म्हणजे जे काही 4 व्हीलर 2 व्हीलर जे म्हणजे टाटा कंपनीचं जर बघितलं तर भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांना त्या मोलाच्या योगदानाच्या निमित्ताने हे सगळे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले होते. त्यानंतर 95 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24 नुसार योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय सध्या नगर परिषदेला किती आहे रे 2023-24ची पाहणी झाली होती तर टोटल नगर परिषद आहे 245, नगरपंचायत किती रे टोटल 146 आणि महानगरपालिका किती रे 29 टोटल. तर 29 नंबरची महानगरपालिका कोणती आहे रे तर ती आहे जालना ही महानगरपालिका. नगर परिषदा कोणती? नगर परिषदा किती मग 245, नगरपंचायत 146, महानगरपालिका 29. त्यानंतर 96 नंबरचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले
1976-77मध्ये मुंबईचे महापौर असणारे व 1995-99मध्ये मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले होते? तर ते 12व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, जे की मुंबईचे महापौर राहिलेले आहे 1976-77मध्ये आणि 1995-99मध्ये ते महाराष्ट्राचे काय राहिलेले मुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी महाराष्ट्राचं कामकाज पाहिलेले आहे. त्यानंतर 97 नंबरचा प्रश्न आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर बघा, 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे 14व्या क्रमांकाचे काय होते PM होते, पंतप्रधान होते. त्यांचं नुकतेच निधन झालेले आणि ते RBIचे गव्हर्नर म्हणून पण त्यांनी कामकाज पाहिलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 98 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी 25 जुलै 2022 रोजी विराजमान झालेल्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ते या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर ह्या ज्या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहे भारताच्या, तर त्यांनी कोणत्या दिवशी विराजमान झालेले आहे? ते 25 जुलै 2022 पासून भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 99 नंबरचा. प्रसिद्ध तबलावादक डॉक्टर झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी 15 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशात निधन झालेले आहे? तर बघा, प्रसिद्ध तबलावादक होते झाकीर हुसेन यांचं कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? 73व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि त्याच्या निधनाची जी तारीख आहे तर ती 15 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यावेळेस निधन झालं त्यावेळेस ते कोणत्या देशात होते रे? तर ते अमेरिका या देशात होते. विचारू शकते, तबलावादक यांचं जे निधन आहे ते कोणत्या देशात झालं? तर अमेरिका या देशात झालं. ते प्रसिद्ध तबलावादक होते आणि त्यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. बघा, या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आपला 100व्या नंबरचा. कोनेरो हम्पी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोनेरो हम्पी हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025चे जेवढे काही IMP प्रश्न आहे महत्त्वाचे ते सगळे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा 101% सांगतो मी तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे. हे जरी 100 प्रश्न असले तरी पण 100 प्रश्नाचे मी लगभग या ठिकाणी एक्स्ट्रा 20-25 प्रश्न तुम्हाला, म्हणजे एक जर प्रश्न असला त्या ठिकाणी 4-5 प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा आपल्या चॅनलला काही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढे काही विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे, ज्यांनी कोणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि मी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची कमेंट उत्तर देत चला आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शेवटचा तुम्हाला मोटिवेशनल कॉट सांगतो मी तुम्हाला. एक मोटिवेशनल कॉट आहे, तुम्हाला नक्कीच तो तुमच्या तयारीमध्ये हेल्पफुल ठरेल. हिंदीमध्ये बघा, लक्षपूर्वक ऐका. माँ तेरी पसीने को हर एक बूंद को, माँ तेरे पसीने की हर एक बूंद को मोती सा चमकाऊंगा, तू सपने बड़े देखना, पुरा करके ये तेरा बब्बर शेरनी दिखलाएगी. म्हणजे काय रे, आपल्याला आपल्या आईच्या प्रत्येक घामाच्या थेंबाला एका मोत्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ बघावे लागेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये फायदा होईल. त्यामुळे सांगतो मी, बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपले 100 प्रश्न झालेले आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थोडा व्हिडिओ लेंदी झालेला आहे पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ. करंट अफेअरचा टॉपिक जर बघितलं, करंट अफेअरमध्ये असे डिफिकल्ट प्रश्न विचारतात आणि हेच प्रश्न तुम्ही स्किप करता, त्यामुळे रिझल्ट 1-2 मार्काने तुमचा राहून जातो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.